Hello, dear students. So, final message to all my dear CS students before your CS1 exam. As you all know, from tomorrow onwards, your CS exams are about to start. उद्यापासून तुमचे CS चे एक्झाम सुरू होतात, बरोबर. तर एक फायनल मेसेज म्हणजे काय? बेसिकली तुमचं प्रिपरेशन आतापर्यंत झालं असेल व्यवस्थित, पण तरी थोडं एक मोटिवेशन लागेल तुम्हाला पेपरसाठी, थोडं एक गायडन्स लागेल. तर हे गायडन्स व्हिडिओ आहे थोडं तुम्हाला थोडं अजून एनर्जीतून तुमचं एनर्जी अजून बूस्ट करण्यासाठी. आणि लाईक सगळ्यांना माहिती आहे आपलं टार्गेट काय. मॅक्झिमम मुलांना CS मध्ये चांगले स्कोर पडले पाहिजेत. मॅक्झिमम मुलांना 45+50 असे चांगले स्कोर पडले पाहिजेत CS मध्ये. आणि तुम्हाला डेफिनेटली भेटेल. टेन्शन नका घेऊ. टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं. पहिली गोष्ट टेन्शन नका घेऊ. फक्त तुमचं प्रिपरेशनवर तुम्ही आधी ट्रस्ट ठेवा की तुमचं प्रिपरेशन जो आहे एकदम बेस्ट प्रिपरेशन केलं असेल तुम्ही. आणि एक मिनिट आता असं पण काही स्टुडंट्स असतात, भरपूर मुलं टायअपला असतात, भरपूर मुलं इंटिग्रेटेड असतात, कॉलेज वर्षभर केलं नाही, CS आपण एंड मुवमेंटला करतोय, असेच मॅक्झिमम मुलं असतात सीएसचे. ठीक आहे, तर तुम्ही तर बिलकुल टेन्शन नका घेऊ. फक्त हे बघा, आता पण एखादा स्टुडंटने CS अभ्यास स्टार्ट नाही केला ना, तो पण आतापासून करू शकतो. हा, राईट, यू हर्ड इट राईट. म्हणजे उद्या तुमचं एक्झाम आहे, टुमॉरो यू हॅव ए एक्झाम. अँड म्हणजे उद्या तुमचा एक्झाम आहे, बरोबर. अँड आपण हा व्हिडिओ आज रेकॉर्ड करतोय, तर आता किती वाजलं? आता मॉर्निंगचा टाइम आहे, बरोबर. तर आजचा पूर्ण दिवस आहे आणि आजचा रात्र पूर्ण आहे तुमच्याकडे. तर तुम्ही म्हणजे IMP क्वेश्चन्सला थोडं नीट रिकॉल करून, IMP क्वेश्चन्सला थोडा प्रायोरिटी देऊन तुम्ही हे सगळं प्रिपरेशन व्यवस्थित करू शकता. ठीक आहे, म्हणजे काय काय करायचं बेसिकली. आणि ज्या मुलांचं प्रिपरेशन झालेलं आहे तर त्यांनी रिव्हिजन केलं पाहिजे. म्हणजे एंड पर्यंत तुमचं रिव्हिजन चाललं पाहिजे. थांबू नका फक्त. असं नाही की सर माझा अभ्यास झालं तर मी आता थोडा आराम करतो, मी रिलॅक्स करतो, 3 दिवसापासून आम्ही अभ्यास करतोय, 4 दिवसापासून अभ्यास करतोय. अरे नाही, थांबायचं नाही. ठीक आहे, जोपर्यंत तुमचा सीएसचा पेपर म्हणजे कंप्लीट होत नाही तोपर्यंत थांबायचंच नाही तुम्हाला. सो रिव्हिजन करत राहा. इफ यू हॅव कम्प्लिटेड द सिलेबस, अगेन स्टार्ट वॉचिंग द प्लेलिस्ट, अगेन गो थ्रू विथ द इम्पॉर्टंट टॉपिक्स. ठीक आहे, तर CS1चं पूर्ण कम्प्लीट प्लेलिस्ट अवेलेबल आहे. कम्प्लीट प्लेलिस्ट अवेलेबल आहे. ठीक आहे, एखाद्या स्टुडंटनी काहीच पण स्टार्ट नाही केलं ना, म्हणजे त्याला झिरो नॉलेज आहे CS मध्ये, आणि त्या स्टुडंटनी हा प्लेलिस्ट पहिल्या व्हिडिओ पासून लास्ट व्हिडिओ पर्यंत व्यवस्थित कंप्लीट करून घेतला. थोडं फक्त मेहनतची गरज लागेल तुम्हाला, थोडं डेडिकेशन लागेल, थोडं मेहनत लागेल. हा प्लेलिस्ट पूर्ण कंप्लीट केला ना, तुम्ही पण 45+ किंवा आउट ऑफ स्कोर करू शकता. हो, उद्या एक्झाम आहे आणि आज पण तुम्ही स्टार्ट केलं ना, इट इज नॉट लेट. फक्त तुमचं डेडिकेशन आणि कमीत कमी 9-10 तासाचा सेल्फ स्टडी लागेल तुम्हाला. तेवढं केलं तर तुम्ही कंप्लीट करू शकता. ठीक आहे, समजतं का सगळ्यांना? म्हणजे प्लेलिस्ट कंप्लीट करा. आणि ज्या मुलांचं पूर्ण सिलेबस कंप्लीट झालंय, गो थ्रू मल्टिपल टाइम रिव्हिजन्स. ठीक आहे, काय करा, मल्टिपल टाइम रिव्हिजन्सला गो थ्रू करा. ठीक आहे, तुमचा पेपर जो आहे तो व्यवस्थित रिप्रेझेंट करा. म्हणजे एवढंच एक टार्गेट आहे की पूर्ण 3 तास तुमचे पेन थांबले नाही पाहिजे. वेन यू रायटिंग अ सीएस पेपर तुमच्या हातात भेटल्यानंतर पासून जोपर्यंत 3 तास कंप्लीट होत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचा पेन थांबवायचा नाहीये. एवढं कंटेंट तुम्हाला रेडी करायचं, एवढं कंटेंट तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे. यू हॅव टू राईट. अँड मी तुम्हाला हे पण सांगतो, राईट द ऑर क्वेश्चन्स ऑल्सो. इफ यू आर कॉन्फिडंट अँड इफ यू नो द आन्सर, ऑर क्वेश्चन्स पण तुम्ही लिहू शकता. काही हरकत नाही. कोडिंगमध्ये 3 NE2 असतो ना, NE2 कोड असतो. पण तुम्हाला तिसरा पण कोड माहिती आहे ना, तो पण लिहून टाका. काहीच प्रॉब्लेम नाही. सो जेवढं क्वेश्चन तुम्हाला माहित असेल, भले तो ऑर मध्ये असेल, ते पण लिहून टाका. काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे इन केस तुमच्याकडनं काही एरर झालं, मिस्टेक झालं आणि एखाद्या क्वेश्चन मध्ये काही मार्क्स कट झालेत आणि तुम्ही ऑर क्वेश्चन लिहिलं असेल आणि ऑर क्वेश्चन मध्ये तुम्हाला मार्क्स भेटत असेल, तर मॅक्झिमम मार्क्स विल बी कन्सिडर. तुमच्याकडे वेळ आहे तर ते पूर्ण 3 तास प्रॉपरली युटिलाइज करा. इकडे तिकडे बघून किंवा बोलून, पेपरमध्ये डिस्कशन करून हे सगळं अवॉइड करा. कोण तुम्हाला बोलवत असेल तर बघू नका. ठीक आहे, तुम्ही कुणाकडे बघू नका. इकडे तिकडे बघून हे सगळं ऍक्च्युअली वेस्ट ऑफ टाइम असतो सीएसच्या पेपरला. तर सीएसच्या पेपरला 3 तास व्यवस्थित युटिलाइज झाले पाहिजे. एव्हरी सेकंड तुमचा 3 तासाचा सीएस पेपर प्रॉपरली युटिलाइज केला ना, तुम्ही चांगलं स्कोर करू शकता, खूप भारी स्कोर करू शकता. ठीक आहे, तर प्रिपेअर करण्यासाठी फक्त म्हणजे एक्झामला जायच्या आधी बघा बरं हे टॉपिक्स कव्हर झालेत की नाही. मी तुम्हाला ऑलरेडी हे IMP क्वेश्चन्स दिलेले आहेत. एकदा फक्त क्रॉस चेक करा की सगळे क्वेश्चन्स तुमचे कंप्लीट झाले की नाही. आणि एखादं क्वेश्चन याच्यामधलं राहिलं असेल तर ते प्लीज कंप्लीट करा, कारण हाच तुमचा सीएसचा पेपर असणार आहे. येस, दिस इज ओनली अ सीएस पेपर. सो आय वॉन्ट ऑल द स्टुडंट्स टू कंप्लीट ऑल दिस पॉइंट्स. ठीक आहे, मी याचं PDF डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करतो. आणि ठीक आहे, तुम्ही त्याचा प्रिंट आउट काढू शकता. प्रिंट आउट काढून असं चेकलिस्ट करू शकता. ठीक आहे, एकदा तुमचं झालं टॉपिक तर पेन्सिलने टिक करा. सेकंड टाइम तो टॉपिक रीड झालं तर मग पेन्सिलने त्याला टिक करा. आणि एक्झामला जायच्या आधी तुम्ही ज्यावेळेस लास्ट टाइम रिवाइज करता ना, लास्ट टाइम रिव्हिजन, फॉर द लास्ट टाइम रिव्हिजन, देन यू कॅन or make like this, you can small make a cut so that you have completed the topic in detail. असं तुम्ही तुमच्या एंडवरनं असं काहीतरी चेकलिस्ट वगैरे बनवू शकता. ठीक आहे, बट हे क्वेश्चन्स माहित पाहिजे. पहिला चॅप्टर ऑपरेटिंग सिस्टम, 22 मार्क्स आहे. कंप्लीट थिअरी
अँड तुम्ही हे पूर्ण 22 मार्क्स अटेम्प्ट करू शकता. हा क्वेश्चन भरपूर वेळा विचारतात 3 मार्क्सला. व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टम, राईट इट्स फंक्शन. झालंच पाहिजे हा क्वेश्चन, ठीक आहे. अरे कंपल्सरी येणार, कंपल्सरी 3 मेन एरियाज. झालं का रे सगळ्यांचं प्रिपरेशन? सगळ्यांचं प्रिपरेशन झालं का? 3 मेन एरियाज कोणते कोणते? 3 मेन एरियाज असतात: इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट अँड मेमरी मॅनेजमेंट. आठवतंय का? येस, हे 3 झालेच पाहिजे बरं का, एकदम डिटेलमध्ये. मी माझ्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये पण दिलेत, नोट्समध्ये पण दिलेत, सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दिले. असं बोलता आलं पाहिजे मला स्वतःला. आणि ज्या मुलांचं प्रिपरेशन झालं ना, तुम्ही काय करा ना, एक एक क्वेश्चन या पीडीएफ मधनं काढा, एक एक क्वेश्चन काढा आणि स्वतःला वायवा द्यायचा प्रयत्न करायचा. काय करायचं? बुक बंद करायचं, सगळं बंद करायचं नाही. जस्ट ट्राय टू रिकॉल अँड गिव्ह द वायवा टू युअरसेल्फ. जोरात बोलून वायवा दिले तरी चालेल, तुम्ही तुमच्या स्टडी रूम मध्ये असं जोरात बोलून वायवा दिलं तरी चालेल, पण हा रिव्हिजन होत असला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे आजचा पूर्ण दिवस तुमचा रिव्हिजनसाठीच असला पाहिजे, प्रिपरेशनसाठी असला पाहिजे. एवढं मेहनत करा, ठीक आहे. म्हणजे मेहनत तुमच्याकडनं कमी नाही पडली पाहिजे, ठीक आहे. फीचर्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम, आता विंडोज 98, विंडोज NT, तर हे पण विचारतात कधी कधी, पण जास्त करून फीचर्स ऑफ लिनक्स विचारतात. जास्त इम्पॉर्टंट कोणी? फीचर्स ऑफ लिनक्स, ठीक आहे. सो माझ्या नोट्समध्ये 98 आणि विंडोज NT पण दिलेलं आहे, ते पण एकदा रीड करून घ्या. बेसिक पॉईंट्स आहे, ठीक आहे. व्हर्च्युअल डिस्प्ले युनिट माहित पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला डम टर्मिनल, इंटेलिजंट टर्मिनल सगळं माहित पाहिजे. कंटेक्स्ट स्विचिंग येणार, पेपरला असणार आहे हा क्वेश्चन. कंटेक्स्ट स्विचिंग इन मल्टी प्रोग्रामिंग, ठीक आहे. आता कंटेक्स्ट स्विचिंग वरती 3 स्टेट असतात, ठीक आहे. रनिंग स्टेट, रेडी स्टेट अँड ब्लॉक स्टेट. 3 मार्क्सला आपण क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. या 2 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन तुमच्या पेपरला 3 मार्क्सला असेल. समजतं का सगळ्यांना? ठीक आहे. तर हे सगळे क्वेश्चन तुमचे कव्हर झाले पाहिजेत. अजून पण काय क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. प्रोसेस स्टेट्स विथ एक्झाम्पल, ठीक आहे. तुम्हाला डिफरंट प्रोसेस स्टेट्स सांगायचे विथ एक्झाम्पल्स. फंक्शन्स परफॉर्म बाय मेमरी मॅनेजमेंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टम अँड एनी 4 फंक्शन्स ऑफ मेमरी मॅनेजमेंट, ठीक आहे. पेजिंग काय असतो, सेगमेंटेशन काय असतो, सेगमेंटेशन दिसत नाही मला, ठीक आहे. पण ऍड करून घ्या, ठीक आहे. सेगमेंटेशन एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ठीक आहे. सेगमेंटेशन मी ऍड करतो. सेगमेंटेशन पण माहित पाहिजे, ठीक आहे. सेगमेंटेशन, ठीक आहे. सेगमेंटेशन अँड SMT. व्हॉट इज SMT? सेगमेंट मॅप टेबल, ठीक आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर वर्म, कम्प्युटर व्हायरस काय असतात, त्याच्यानंतर व्हायरस डिटेक्शन, व्हायरस रिमूव्हल, व्हायरस प्रिव्हेन्शन फिलॉसॉफीज काय असतात, ठीक आहे. आणि अजून एक क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, क्लासिफिकेशन ऑफ व्हायरस. येस, क्लासिफिकेशन ऑफ व्हायरस आठवतं ना? क्लासिफिकेशन ऑफ व्हायरस कोणते कोणते असतात, तर ते क्लासिफिकेशन ऑफ व्हायरस पण करा. कम्प्युटर वर्म, कम्प्युटर व्हायरस मधला डिफरन्स करा, ठीक आहे. वेरियस टाइप्स ऑफ व्हायरस आणि हाऊ आर दे क्लासिफाईड, ते पण इम्पॉर्टंट आहे. अँड व्हॉट आर द मेथड्स बाय विच द व्हायरस इज गोइंग टू टेक द एंट्री इनसाइड द कम्प्युटर. आठवतं ना? अपेंड, रिप्लेस, इन्सर्ट, डिलीट, रिडायरेक्ट. सो दीज आर वेरियस मेथड्स बाय विच द व्हायरस कॅन टेक एंट्री इनसाइड द कम्प्युटर, तर ते पण माहित पाहिजे. अँड GUI मीन्स ग्राफिकल युजर इंटरफेस कंपोनंट्स, GUI कंपोनंट्स पण तुम्हाला माहित पाहिजे. ते अजून पण काही प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये आणि मेमरी मॅनेजमेंटमध्ये अजून पण काही टर्म्स आहेत, जसं की प्रोसेस शेड्युलिंग मध्ये काही टर्म्स असतात, टाइम स्लाइस, ठीक आहे, फेअरनेस, गुड थ्रोपुट, हे सगळे टर्म्स तुम्हाला माहित पाहिजे बरं का. हे नाही याच्यामध्ये, पण मी 1 शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करून दिले, ते माहित पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. फेअरनेस, थ्रोपुट, गुड रिस्पॉन्स टाइम, लो वेटिंग टाइम, ठीक आहे. हे सगळं माहित पाहिजे. आणि अजून पण पेजेस, फॉल्टी पेज, डर्टी पेज, ठीक आहे. तर हे सगळं टर्म्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. चलो, सो एवढंच आहे ऑपरेटिंग सिस्टम. नाव वी कम टू द सेकंड चॅप्टर कॉल्ड एज डेटा स्ट्रक्चर. 17 मार्क्सचं वेटेज, ठीक आहे. डेटा स्ट्रक्चर खूप इझी चॅप्टर आहे. हे 1 मार्क्सचे टर्म्स असतात. याच्यापैकी कोणतेही 3 क्वेश्चन विचारले तर दॅट विल कम फॉर 3 मार्क्स, ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर डिफाईन डेटा स्ट्रक्चर, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर. अजून एक क्वेश्चन आहे बघा, ऑपरेशन्स परफॉर्म ऑन ॲरे, किंवा असं पण एक क्वेश्चन येऊ शकतो, 6 डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन. एक्सप्लेन एनी 6 डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन एनी 6 डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन, ठीक आहे. 3 मार्क्सला हा पण क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. हा सगळे क्वेश्चन तुम्हाला पाठ पाहिजेत, ठीक आहे. डेटा स्ट्रक्चर काय आहे, डेटा स्ट्रक्चरची टाइप्स काय आहेत, लिनियर डेटा स्ट्रक्चर, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर डिफाईन करून त्याला एक्सप्लेन करा विथ एन एक्झाम्पल, ठीक आहे. त्याच्यानंतर लिनियर ॲरे, ठीक आहे. लिनियर ॲरे काय असतो, लिनियर ॲरेला आपण मेमरीमध्ये कसं रिप्रेझेंट करतो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. लिनियर ॲरेला मेमरीमध्ये कसं रिप्रेझेंट करतो ते माहित पाहिजे. त्याच्यानंतर ट्रेव्हर्सिंग अँड ॲरे अल्गोरिदम माहित पाहिजे. अल्गोरिदम कोणते कोणते माहित पाहिजे, ट्रेव्हर्सिंग अँड ॲरे, ठीक आहे. टू फाइंड द ॲव्हरेज. मी जे 1 शॉर्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलं सगळे अल्गोरिदम इम्पॉर्टंट आहेत. लिनियर सर्च अल्गोरिदम, बायनरी सर्च अल्गोरिदम, बबल सॉर्ट अल्गोरिदम, सगळं तुम्हाला माहित पाहिजे. आणि ज्या मुलांचं अल्गोरिदम झालं ना प्रिपेअर करून, एक रफ पेज काढा. काय करा, एक रफ पेज काढा आणि सगळे अल्गोरिदमना न बघता लिहून काढायचा प्रयत्न करा. येस, आत्ता चुकलं तर चालेल, पेपरला चुकला नाही पाहिजे. सो आत्ता तुमच्याकडनं काय एरर झालेत, तुमच्याकडनं काय मिस्टेक झाली, यू कॅन कम टू नो ना, लाईक व्हॉट एरर्स और व्हॉट मिस्टेक यू पीपल आर मेकिंग, सो दॅट यू कॅन मिनिमाइज द एरर ड्युरिंग अ बोर्ड एक्झाम. समजतंय का? सो आता एकदा प्रॅक्टिस करून घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. बसल्या बसल्या म्हणजे आजचा दिवस जो आहे ना, तो पूर्ण फक्त प्रॅक्टिस करायचा, फक्त पूर्ण प्लेलिस्ट बघा. मी तर म्हणते पूर्ण प्लेलिस्ट परत ऐकून घ्या, काही हरकत नाही.
प्लेलिस्ट ऐकता ऐकता स्वतःचे नोट्स बनवा, काही हरकत नाही. स्वतःला वायवा द्या, नो प्रॉब्लेम. अल्गोरिदम्स न बघता लिहून काढा, प्रॅक्टिस होईल. काही कोडिंग्स न बघता लिहायचा प्रयत्न करा, थोडा प्रॅक्टिस होईल. सो हे काही ना काही तुमचं आज काम चालू असलं पाहिजे, ठीक आहे. फक्त असं निवांत बसू नका, ते चुकीचं असेल, ठीक आहे. चलो, हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. अजून पण काही क्वेश्चन आहेत. लिंक लिस्ट काय आहे? येस, लिंक लिस्ट. आणि लिंक लिस्ट आपण कसं रिप्रेझेंट करतो आणि लिंक लिस्ट कसं रिप्रेझेंट करतो मेमरीमध्ये, ठीक आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. लिंक लिस्टला मेमरीमध्ये कसं रिप्रेझेंट करतो, ठीक आहे. लिंक लिस्टला मेमरीमध्ये कसं रिप्रेझेंट करतो, तो पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ठीक आहे. स्टॅक आणि क्यू काय असतो, त्याच्यामध्ये कोणते कोणते अल्गोरिदम असतात, त्याची डायग्राम इम्पॉर्टंट आहे. ट्री, व्हॉट इज ट्री, व्हॉट डू बाय रूट, ठीक आहे. लीफ, लीफ, व्हॉट डू बाय रूट, लीफ, सिबलिंग अँड चाइल्ड अबाउट ट्री, ठीक आहे. हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे टर्म्स, ठीक आहे. मी एक सेपरेट व्हिडिओ बनवले, ठीक आहे. ट्री, ट्री, ट्री अँड बायनरी ट्री, ट्री अँड बायनरी ट्री, ठीक आहे. हे तर कंपल्सरी तुम्हाला क्वेश्चन विचारतात. ट्री अँड बायनरी ट्री, एक तर तुम्हाला एक्सप्रेशन क्वेश्चन विचारतात, नाहीतर थिअरी क्वेश्चन पण विचारतात. असं पण क्वेश्चन विचारतात बरं का. व्हॉट इज ट्री, हा 2025 मध्ये विचारला होता बहुतेक हा क्वेश्चन. द सेम टाइप ऑफ क्वेश्चन वॉज आस्क्ड इन 2025, ठीक आहे. असं क्वेश्चन विचारलं होतं, व्हॉट इज ट्री, व्हॉट डू यू मीन बाय रूट, लीफ, सिबलिंग अँड चाइल्ड अबाउट ट्री. हे पूर्ण आन्सर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल. एक सेपरेट व्हिडिओ बनवले फक्त ट्री आणि बायनरी ट्री साठी. मी एक सेपरेट व्हिडिओ बनवले CS1च्या प्लेलिस्टमध्ये. तर तिथं तुम्हाला सगळं भेटून जाईल. तिथून तुम्ही तुमचे काही मार्क्स कन्फर्म करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर डिफाईन बायनरी ट्री इम्पॉर्टंट आहे. अँड एक्सप्रेशन ऑन बायनरी ट्री, येस, हा तर इम्पॉर्टंटच आहे. हा तरी एक क्वेश्चन येणार आहे. म्हणजे तुम्हाला एक एक्सप्रेशन देतील, काय देतील, एक एक्सप्रेशन देतील आणि त्या एक्सप्रेशनवरनं तुम्हाला बायनरी ट्री काढता आलं पाहिजे. जसं की y इज इक्वल टू a प्लस बी, y इज इक्वल टू a प्लस बी स्लॅश c मायनस डी, सो होल स्क्वेअर. हा असं काहीतरी जर तुम्हाला एक्सप्रेशन दिलं, म्हणजे हा 2024चं बोर्डचं क्वेश्चन आहे हा, ठीक आहे. 2024चं बोर्डचं क्वेश्चन आहे. तर याचा ट्री कसा ड्रॉ करायचा ते तुम्हाला माहित असलं पाहिजे, ठीक आहे. सो मला सांगा, कोणता ऑपरेटर या पूर्ण एक्सप्रेशनला असं 2 पार्ट्स मध्ये सेपरेट करतो, इज इक्वल टू. सो सगळ्यात आधी इज इक्वल टू लेफ्ट, राईट. आता लेफ्ट साईडला कोणी, वाय, येस, माहिती ना सगळ्यांना कसं ड्रॉ करायचं. राईट साईडला कोणता ऑपरेटर आता सगळ्यांना पूर्ण एक्सप्रेशनला स्प्रेड करतोय, स्लॅश. सो राईट साईडला स्लॅश येणार. परत राईट, लेफ्ट. बायनरी ट्री म्हणजे काय असतो, ज्याला फक्त 2 नोड्स असतात, ठीक आहे. सो लेफ्ट साईडला काय सीन, प्लस, ठीक आहे. प्लस, आणि प्लसच्या लेफ्ट साईडला ए आणि प्लसच्या लेफ्ट साईडला बी, राईट. आता तिकडे आता होल स्क्वेअर आहे ना, होल स्क्वेअर. मग तुम्ही काय करणार, असं ॲरो किंवा कॅप लावा आणि ॲरो किंवा कॅपच्या राईट साईडला त्याचा पॉवर लिहा. लेफ्ट साईडला काय करतो आपण, मायनस साईन लिहितो आणि मायनस साईडला परत लेफ्ट, राईट. सी एकाकडे येणार, सी आणि एकाकडे येणार डी, ठीक आहे. आता याचं लेवल असं, हे एकतर तुम्ही पेन्सिलनी पण काढू शकता, पेननी पण काढू शकता, बरं का, काही प्रॉब्लेम नाही. पण याचं लेबलिंग विसरू नका. याला असं म्हणायचं, ठीक आहे, लेवल 0. याला पण रूट म्हणतो, रूट. लेवल 0 ब्रॅकेटमध्ये रूट लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. आता हा लेवल, आता मी वर खाली झाले, पण तुम्ही पेपरमध्ये ड्रॉ करताना व्यवस्थित ड्रॉ करा. पेन पेन्सिल कशाने पण ड्रॉ करा, नाही तर हे तुम्ही पेन्सिलने ड्रॉ करा, मग हे लेबलिंग पेननी करा, हे लेबलिंग पेननी करा, नाही तर हे पेन्सिलनी करा, कसंही चालेल. डायग्राम बरोबर असलं पाहिजे. याला आपण काय म्हणणार, लेवल 1, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हणणार, लेवल 2. याला पण काय म्हणणार, लेवल 3. असं हे पण करायचं बरं का, लेवल 3. आणि याला पण काय म्हणणार, लेवल 4, ठीक आहे. समजलं का सगळ्यांना. आणि याच्यावरती काही क्वेश्चन्स पण विचारतात बरं का. तुम्हाला माहिती आहे, नंबर ऑफ नोड्स ऑफ अ बायनरी ट्री, याचा एक फॉर्म्युला असतो, 2n-1, वेअर n इज नथिंग बट द डेप्थ ऑफ द ट्री, n इज नथिंग बट द डेप्थ ऑफ द ट्री. असं तुम्हाला लिहून सगळं दाखवायचं असतं, ठीक आहे. सो असं क्वेश्चन कंपल्सरी तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत, ठीक आहे. व्यवस्थित प्रिपेअर करा. डेटा स्ट्रक्चर, ठीक आहे, ठीक आहे. डेटा स्ट्रक्चरमध्ये अल्गोरिदम खूप इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. लिंक लिस्ट मेमरी कसं रिप्रेझेंट होतो, ॲरे मेमरीमध्ये कसं रिप्रेझेंट करत होतो, ठीक आहे. सगळं इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर C++, सगळ्यात हायेस्ट वेटेज वाला चॅप्टर, 41 मार्क्स. आता याच्यामध्ये कोडिंग सगळ्यात जास्त तुम्हाला टेन्शन येत असेल कोडिंग, तर मी 3 व्हिडिओ बनवलेत. पार्ट 1, ठीक आहे, पार्ट 1, पार्ट 2, आणि त्याच्यानंतर आता रिसेंट एक व्हिडिओ बनवला होता IMP क्वेश्चन्स म्हणून, ठीक आहे. IMP क्वेश्चन्स म्हणून रिसेंट एक व्हिडिओ बनवला होता, IMP क्वेश्चन्स म्हणून एक व्हिडिओ बनवला. असं 3 व्हिडिओ कोडिंग वरती आहेत. एवढं 3 व्हिडिओ कंप्लीट केलं ना, झालं. C++ मध्ये तुम्हाला कन्फर्म मार्क्स भेटतील. आणि मी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेतले, तेच क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाइम एक्झाम मध्ये यायचे चान्सेस जास्त असतात. आता थिअरिकल डिस्कस करू. डेटा टाइप्स आणि C++ माहित पाहिजे, पॉइंटर्स बद्दल माहित पाहिजे. आणि पॉइंटरमध्ये ना 2 इम्पॉर्टंट टॉपिक असतात, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स. येस, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स वरती इंडिव्हिज्युअली तुम्हाला 3 मार्क क्वेश्चन विचारतात, इंडिव्हिज्युअली, ठीक आहे.
कसं क्वेश्चन विचारतील इंडिव्हिज्युअली. डिस्क्राईब हाऊ मेंबर फंक्शन्स कॅन बी डिफाईन्ड इनसाइड द क्लास आउटसाइड द क्लास. माझा डे 1चा व्हिडिओ बघा, C++ डे 1चा व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्हाला याचा डिटेल्ड आन्सर भेटेल. कसा आन्सर भेटेल? डिटेल्ड आन्सर तुम्हाला भेटेल. ठीक आहे, विथ एक्झाम्पल्स. माझ्या व्हिडिओमध्ये सगळं दिलेलं बाबा, सगळं एकदम क्रिस्टल क्लिअर तुम्हाला शिकवलंय, सगळं पूर्ण प्लेलिस्ट आहे. मित्रांनो परत प्लेलिस्ट थोडा 2x वरती किंवा 1.5x वरती बघून काढलं तरी चालेल, तुमचं अजून उलटा रिव्हिजन होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर वॉट अ फ्रेंड फंक्शन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्रेंड फंक्शन, कंपल्सरी एक्झाम येतो फ्रेंड फंक्शन, कंपल्सरी येतो. फीचर्स ऑफ ओपी, कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर दोघांपैकी एक क्वेश्चन कंपल्सरी पेपरमध्ये असणार, त्याचे फीचर्स विचारतील. ऑपरेटर ओव्हरलोडिंग अँड रूल्स. व्हॉट आर द 8 रूल्स फॉर ऑपरेटर ओव्हरलोडिंग, कंपल्सरी विचारतात. इनहेरिटन्स आणि इनहेरिटन्सचे टाइप्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि पॉलिमॉर्फिझम मध्ये व्हर्च्युअल फंक्शन एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. व्हर्च्युअल फंक्शन मला वाटतं पुढच्या पेजमध्ये असेल, व्हर्च्युअल फंक्शन एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. डिफरन्शिएट बिटवीन क्लास ऑब्जेक्ट, हा पण इम्पॉर्टंट आहे. क्लास ऑब्जेक्टचा सिंटॅक्स, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, रूल्स ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ठीक आहे, रूल्स ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ठीक आहे, रूल्स ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं व्हर्च्युअल फंक्शनचे काही रूल्स असतात. ते व्हर्च्युअल फंक्शनचे काही रूल्स असतात, ते सगळं माहित पाहिजे. ठीक आहे, समजते का? तर हे सगळं तुम्हाला C++ मध्ये माहित पाहिजे. ठीक आहे, मी फक्त एकदा थोडं रिकॉल करतो, काही मिस झालंय का? ठीक आहे, कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर, ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ठीक आहे, फंक्शन ओव्हरलोडिंग पण इम्पॉर्टंट आहे बरं का, फंक्शन ओव्हरलोडिंग. ठीक आहे, जसं ऑपरेटर ओव्हरलोडिंग आहे तसं फंक्शन ओव्हरलोडिंग पण आहे. वन शॉट व्हिडिओमध्ये जे कव्हर केलं सगळं इम्पॉर्टंट आहे. हे तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, मे बी याच्यामध्ये काही मिस आउट पण होऊ शकतो, पण वन शॉट व्हिडिओमध्ये जे शिकवले ते तर शॉर्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हॉट इज HTML, राईट द ऍडव्हान्टेज ऑफ HTML. अरे हे तर करूनच जा बरं का, हे तर कंपल्सरी तुम्हाला 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला याच्यामधनं क्वेश्चन विचारतील. कंपल्सरी हाच क्वेश्चन असणार आहे तुमच्या उद्याच्या CS पेपरमध्ये, हाच क्वेश्चन असणार आहे, माझी गॅरंटी तुम्हाला. ठीक आहे, गॅरंटी तुम्हाला. आणि हे टॅग्स बद्दल माहित पाहिजे, काही इम्पॉर्टंट टॅग्स आहेत त्याच्यामध्ये. अजून टॅग ऍड करतो, मार्क्यू टॅग. ठीक आहे, मार्क्यू टॅग पण इम्पॉर्टंट आहे, जे टेक्स्ट असं स्क्रोल करायला हेल्प करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट, ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट, ब्रेक, बोल्ड ब्रेक पण आहे, बोल्ड, इमेज, प्री, HR. ठीक आहे, त्याच्यानंतर आय टॅग, इटॅलिक्स टॅग, अंडरलाईन टॅग, सगळं इम्पॉर्टंट आहे बरं का. त्याच्यानंतर प्री आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, मोस्टली हेच मोस्ट इम्पॉर्टंट टॅग्स आहेत. पण वन शॉट व्हिडिओमध्ये मी अजून पण टॅग्स कव्हर केले, ते पण एकदा बघा. DL टॅग, DL डेफिनेशन लिस्ट पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सगळं करून जा बरं का. टॅग्स मध्ये काही रिस्कच नको. हा चॅप्टर तर मित्र म्हणतो आरपार करून जा. ठीक आहे, म्हणजे हा तुम्हाला वाचवणारा चॅप्टर असेल. दिस चॅप्टर विल सेव्ह अ लाईफ. म्हणजे एखादा क्वेश्चन अनएक्सपेक्टेड तिकडून आला तर हा चॅप्टर वाचू शकतो, कारण इथं अनएक्सपेक्टेड कधी येतच नाही काही. ठीक आहे, हा चॅप्टर पण वाचू शकतो, म्हणजे सेव्ह करू शकतो. ठीक आहे, आणि जर झालं बोलणं इम्पॉर्टंट कोड, C++ चे काही इम्पॉर्टंट कोड्स, तर फिबोनाची सिरीज करून जा. ठीक आहे, फिबोनाची सिरीज. त्याच्यानंतर GCD वाला कोड करून जा, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, ॲमस्ट्रॉंग नंबर आणि पॅलिंड्रोम ऑलमोस्ट सेम आहे. ठीक आहे, ॲमस्ट्रॉंग नंबर ऑन पॅलिंड्रोम ऑलमोस्ट सेम, म्हणजे हा कोड झाला तर हा पण कोड झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर फॅक्टोरियलचं कोड करून जा, फॅक्टोरियल. ठीक आहे, आणि कोणताही कोड तुम्हाला क्लास मेथडने करता आलं तर क्लास मेथडने विचारलं तर क्लास मेथडने पण करता आलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर सम ऑफ ॲरे ऑफ एलिमेंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये लास्ट क्वेश्चन मी शिकवलं होता, सम ऑफ ॲरे ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे, फिबोनाची सिरीज झालं, ॲमस्ट्रॉंग नंबर झालं, पॅलिंड्रोम नंबर झालं, फॅक्टोरियल, GCD, सम ऑफ ॲरे. ठीक आहे, कोड्स भरपूर आहेत बरं का, मला आता क्लिक होत नाहीये. त्याच्यानंतर कन्वर्जन ऑफ टेम्परेचर टू फॅरनाईट. ठीक आहे, डिग्री सेल्सिअस टू फॅरनाईट असं म्हणतो, कन्वर्जन ऑफ डिग्री सेल्सिअस टू फॅरनाईट. कन्वर्जन ऑफ, हा एक क्वेश्चन असतो ना, डिग्री सेल्सिअस टू फॅरनाईट. ठीक आहे, कन्वर्जन ऑफ डिग्री सेल्सिअस टू फॅरनाईट, हा वाला एक क्वेश्चन इंपॉर्टंट आहे. ठीक आहे, राइट अ C++ कोड टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ अ सर्कल. ठीक आहे, एरिया ऑफ अ ट्रायंगल, एरिया ऑफ अ स्फिअर. ठीक आहे, असं क्वेश्चन, पण ते तुम्हाला ब्रॅकेटमध्ये हिंट म्हणून त्याचा फॉर्म्युला पण देतील. ठीक आहे, हिंट म्हणून तुम्हाला फॉर्म्युला पण देतील ते. ठीक आहे, अजून कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत? फिबोनाची सिरीज,
GCD, मी माझाच प्लेलिस्ट बघतो ऍक्च्युली, मलाही आठवत नाहीये मी कुठं बघतोय माहिती आहे का. इम्पॉर्टंट क्वेश्चन माझ्या प्लेलिस्टमध्येच बघतोय मी. आय जस्ट चेक माय प्लेलिस्ट वन्स, कारण माझ्या प्लेलिस्टमध्ये जे कव्हर केलं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तेवढं जरी तुम्ही बघून गेलात ना एक्झामला, झालं तुमचं काम ऑटोमॅटिकली होत आहे. ठीक आहे, जस्ट अ मिनिट, मी माझ्याच प्लेलिस्ट ओपन करतो. सो प्लेलिस्टमध्ये तुम्ही पण बघू शकता. हे बघा, CS1चा जो प्लेलिस्ट आहे ना, त्याच्यामध्ये फिबोनाची, पॅलिंड्रोम, स्वॅप टू नंबर्स, ॲरे, एरिया ऑफ सर्कल, प्राइम नंबर और नॉट. ठीक आहे, प्राइम नंबर और नॉट. ठीक आहे, हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, अकरन्स ऑफ एनी स्ट्रिंग. ठीक आहे, अकरन्स ऑफ लेटर, दॅट लेटर कॅन बी एनिथिंग, और लेटरच्या ठिकाणी ब्लँक स्पेस पण असू शकतो. ठीक आहे, अकरन्स ऑफ लेटर ए इन अ स्ट्रिंग. म्हणजे एका स्ट्रिंग मध्ये ए हे किती वेळा रिपीट होतं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे हे सगळे इम्पॉर्टंट कोड्स आहेत. हे सगळे इम्पॉर्टंट कोड्स करून जा. या इम्पॉर्टंट कोड्स पैकीच तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारतील. ठीक आहे, आणि याच्या इथं HTML मध्ये मध्ये काय करायचं, टेबल आणि लिस्ट. HTML मध्ये काय करायचं, टेबल आणि लिस्ट हे व्यवस्थित प्रिपेअर करतो. ठीक आहे, हे दोनच टॉपिक. आणि म्हणजे मी रेकॉर्डेड व्हिडिओ जेवढे दिलेत ना तेवढंच बघा. ठीक आहे, चलो देन, ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट फॉर युअर CS एक्झाम. ठीक आहे, कॉन्फिडंट राहा. आपण एवढं मेहनत केलेणार आहे, स्वतःवर थोडा बिलीव्ह करा, स्वतःवर थोडा ट्रस्ट ठेवा. ठीक आहे, पॅनिक होऊ नका, टेन्शन नका घेऊ, एकदम कूल राहा. ठीक आहे, ऑन दी अदर हँड तुमचं प्रिपरेशन कमी पडू देऊ नका. कूल राहा म्हणजे असं एकदम चिल राहू नका, अरे झालं. थोडं आपल्या प्रिपरेशन, म्हणजे तुम्ही प्रिपरेशन स्ट्रॉंग करा, तुम्ही ऑटोमॅटिकली कूल होऊ शकता. ठीक आहे, फक्त हे बघा, जास्त टेन्शन घेऊन काय होणार आहे का, उलटा सगळं तुम्ही जेवढं काय केलं ना सगळं तुम्ही विसरून जाताल जास्त टेन्शन घेतलं तर जास्त टेन्शन ना घेऊ. कारण कालपासून मी पण जास्त टेन्शन मध्ये. ठीक आहे, कारण आता तुमचं एक्झाम काय, माझं एक्झाम काय, आपलं एक्झाम आहे. ठीक आहे, तुमचा स्कोर काय, माझा स्कोर आहे, आपलं स्कोर ऍक्च्युली. ठीक आहे, तर तुमचं एक्झाम मध्ये चांगला स्कोर आला तो माझा पण कुठं ना कुठं त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन असेल ना. सो आय एम हॅपी फॉर दॅट कॉन्ट्रीब्युशन. सो माझ्याकडनं मला काय कॉन्ट्रीब्युट करता आलं तुमचं स्कोर वाढवण्यासाठी, तर दॅट इज माय सक्सेस, दॅट इज माय हॅपीनेस, दॅट इज माय मोटिवेशन. बरोबर. सो कालपासून मी पण जास्त टेन्शनमध्ये. काल तुम्हाला आठवतंय तर काल रात्रीच मी जस्ट व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि आता सकाळचाच वेळ आहे. सकाळीच मी म्हटलं चला IMP क्वेश्चनचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करू, कारण माझे बॅक ऑफ द माइंड फक्त तेच चाललंय, एक्झाम. ठीक आहे, ठीक आहे. तर जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत थोडं मेहनत करत राहू. ठीक आहे, CS पण चांगलं गेलंच पाहिजे, तर आपला CS2 पण चांगला जाणार. ठीक आहे, CS2 साठी पण आपण खूप जास्त मेहनत करू आणि खूप जास्त एफर्ट्स घेऊ. ठीक आहे, चलो, वन्स अगेन ऑल द व्हेरी बेस्ट. पेपर झाल्यानंतर मला नक्कीच, आता जे माझे ऑफलाईन क्लासेस स्टुडंट्स आहेत मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, पण जे युट्यूबवरनं माझ्यासोबत कनेक्टेड आहे तुम्ही कोणत्या तरी एक व्हिडिओमध्ये कमेंट मारून टाका. मी सगळ्यांचा कमेंट वाचतो, सगळ्यांना मी डेफिनेटली रिप्लाय देईल. तुमच्याकडनं मला एकच आहे की सर पेपर खूप छान गेला, आउट ऑफ मार्क्सचा पेपर आम्ही लिहून आलो. मला ना फक्त तुमच्याकडनं हेच ऐकायचं बस. आय वॉन्ट टू लिसन ओनली दीज वर्ड्स फ्रॉम यू. ठीक आहे, चलो, ऑल द व्हेरी बेस्ट.